ना, कानातले घालता येईल मला. आपण थोडे घेऊन जाऊ घरी. काय खाताय? याचा चिक चालतो थोडं. DIY आम्हाला सगळ्यांना वेळ लागले. एवढे असे करवंद तोडून ठेवलेत आम्ही. अरे बास झाले, किती काढणार आहे? अरे मी 2 काढतो, 2 खातोय. दे दे ना. काहीतरी घेतलेलं आहे. माझ्याकडे भरपूर असे करवंद, माझ्याकडे असे आंबे, कांसू. आजचीच गोष्ट खाता येईल का नाही डाऊटफुल आहे मला. मी काढले ते करवंद पण हातात माझ्या आहे ना आता. आणि या पद्धतीनं आम्ही सगळं ट्रेक नाही म्हणता ना, फिरून आलो. इथल्या छोटंसं जे हॉटेलच्या जवळच आहे तिथनं करवंद गोळा केले, थोडेफार काजू, त्यानंतर आंबे वगैरे थोड्या गोष्टी तोडून आणल्यात आणि मस्त वाटले. सकाळी सकाळी जाऊन आलो, 7:30ला निघालेलो आणि आता 9 वाजले आणि आम्ही परत आलोय. तर भारी वाटतात. आपण नाश्ता करूयात आणि बघूयात बाकीची आजची काय ॲक्टिव्हिटी आहे. असं काही प्लॅन ट्रिप आम्ही जसं नेहमीप्रमाणे प्लॅन नाहीच करत आणि ह्या वेळेसही प्लॅन नाही केलं. सो गो विथ द फ्लो. जे काही करू वाटेल, जसं काय करू वाटेल तसं काय करत राहू. तर ब्रेकफास्टला आहे काजू सरबत, त्यानंतर इथे फ्रूट्स आहेत आणि बाकी ब्रेकफास्ट येतो आहे पोहे, त्यानंतर मस्त गरमागरम थालीपीठ आहे, लोणी आहे, दही आहे आणि आता मी करते हे सगळं एन्जॉय. काय शिवांश ते मॅग्नेट आहे? तर आता आपण निघालेलो आहोत. इथे नर्सरी आहे ती बघण्यासाठी आणि काय काय झाडं आहेत. काल आपण येऊन गेलो तसं तर, पण बाकी ओव्हरऑल जे झाडांची माहिती देणार आहेत किंवा आपल्याला जर झाडं घ्यायची असतील तर त्या सगळ्या गोष्टी आता ते आम्हाला सांगणार आहेत. जर घ्यायचं असेल तर आम्ही थोड्याफार गोष्टी घेऊ. मला कालच खूप आवडलेली इथली सगळी छान छान झाडं आहेत, पण आता उद्या पण ट्रॅव्हल करायचं आहे. सो मला कळत नाही एक्झॅक्टली किती घेऊ आणि किती नाही, पण बघूयात आपण आता. तर हे आहे दालचिनीचं झाड आणि मावशीने आम्हाला दिली आहे थोडीशी दालचिनी. आता आपण हे टेस्ट करून बघूयात. त्यांचं पण हे गोड आहे. खूप गोड आहे. सुपारी आहे ही. हे रोप जे आहे हे काळ्या मिरीचं आहे आणि हे जे आहे हे स्टार फ्रूट जे असतं त्याचे आहे. त्यानंतर तिकडे त्या बाजूला जे दिसत आहेत ते सुपारीचे आहेत. हे काय? पिंपळी. इकडे काय? पेपरमिंट. पेपरमिंटच्या गोळ्या खातो ना आपण. हा हा हा. हे काय? हे भारी दिसतंय. त्याची टरपेटा म्हणतात. त्याची टरपेटा फुलाचं झाड आहे का? त्यांनी आता मला पेपरमिंट दिलाय. आम्ही ऍक्च्युली हे खूप पेपरमिंट पोलो सारखं लागतंय, खूप रिफ्रेशिंग वाटतंय. हे काय? गुलाबजाम. जाम.
जांभळाचं आहे का? जाम 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 असे 7-8 प्रकारचे इथे जांबांचे प्रकार आहेत. खूपच सुंदर आहे लिली. आणि हे आणि त्या बाजूला आहे तेजपत्ता, तमालपत्र. अजून काय काय? जे मुलं तोत्रे बोलतात किंवा बोबडं बोलतात त्यांच्यासाठी हे फूल खाल्लं तर चालतं असं त्या सांगतात. जिभेला चोळायचं. ओके. काय म्हणतात ह्याला? अक्कलकारा. अक्कलकारा. हे जे झाड दिसते तुम्हाला हे रातांबा म्हणजे कोकम आणि वरतून आता ते हे पडले वरतून. सो हे आहे आपलं खात होते कोकम सरबत वगैरे. ते आता सध्या तरी रॉ आहे. ते जे जाम म्हणतात ते म्हणजे हे आहे ऍक्च्युली. ह्या पद्धतीचं फळ मी इथं पहिल्यांदाच बघतेय. माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे ही. याच्यात रेड कलर आहे, येल्लो आहे, व्हाईट आहे, सफेद जाम, गुलाबजाम, जाम असे वेगवेगळे प्रकार आहेत. वॉटर ऍपल. इन्सुलिन डायबिटीस वरती ती पानं खातात. अच्छा. काय म्हणतात पण याला? इन्सुलिनच म्हणतात का? फणस लागले तिथे. कैलासपती शंकराळा फुलं खातात त्याची. हो का? अरे वा, किती सुंदर आहे हे फूल. आणि हे फळ आहे का त्याचं? त्याचं फळ आहे ते. फुलाचं. त्यानंतर हे खूप इंटरेस्टिंग झाड आहे. मल्टीव्हिटॅमिन आहे त्याचं नाव. तोंड अल्सर आलं त्यासाठी हे खातात. सो ह्याचं नाव मल्टीव्हिटॅमिनच असं आहे. आणि इतकी सुंदर सुंदर सगळीच झाडे की मला काय घेऊ आणि काय नाही असं होतंय. हे ब्लॅक पेपर, काळी मिरी किती उंच गेलाय ह्याचा वेल. हे फणसाचे कलम आहेत. त्यांनी असं वरती बांधून ठेवावं लागतं जेव्हा नवीन कलम बनवतात तेव्हा. आणि किती सुंदर दिसतंय सगळं. तर भरपूर अशी नर्सरी शॉपिंग करून झाली. घ्यायचे 1-2 रोपं होते आणि बरेच असे रोपं घेऊन झालेले आहेत. आणि चलो आता आमचा चेकआउट टाईम सुद्धा झाला आहे. आणि चेकआउट टाईम होऊन गेला आणि आम्ही इथेच अजून नर्सरीत. आता पटकन जातो, आवरतो आणि भेटते तुम्हाला पुन्हा. कुठला तांदूळ यूज करता तुम्ही? बासमती तुकडा आणि इंद्रायणी तुकडा. अच्छा, दोन्ही उकड घ्यायची त्याची. उकड घेताना थोडंसं तूप किंवा तेल घालावं लागतं. अच्छा. जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं. आणि सारण्यासाठी काय काय घेतले? सारण्यासाठी आपण खोबरं, गूळ आणि तुम्हाला काही ड्रायफ्रुट्स आवडतील ते तुम्ही घालू शकता. त्याच्यामध्ये बेदाणे घातले. माझा परत चुकायला लागलाय वाटतं. सगळं प्रॅक्टिसवर आहे. तिथे आम्ही प्रत्येक गेस्टला मोदक देतोच. त्यामुळे दर एक दिवसाआड मोदक होतात. थोडा माझं चुकलाय पण ठीक आहे. हे तुम्ही गेलीत ना? हो, त्यांचा आकार फार सुंदर आहे. मी म्हटलंय सगळं प्रॅक्टिसवर आहे. अच्छा. तर आपले मोदक रेडी आहेत आता असे बनवून तरी. आणि आता पुढची प्रोसेस काय आहे मॅम? तर यानंतर आपण त्यांना 20 मिनिटं उकडणार आहोत. अच्छा, चलो. आणि 20 मिनिटानंतर मी त्यांना खाणार आहे. तर इथे स्टोअर सुद्धा आहे आणि स्टोअर मधले कोकणातले सगळे पदार्थ आहे. जसे की कोकम सिरप आहे, त्यानंतर कोकम आगळ आहे आणि फणसाचे चिप्स आहेत. त्याचबरोबर भरपूर व्हरायटीजचे इथे खाली लोणचं आहे, करवंदाचं आहे, त्यानंतर लिंबाचा आहे, आंब्याचा आहे. इकडे हा बाजूला मिक्स लोणचं आहे. मिठ्ठू काय आहे मला नाही माहिती. भरपूर ह्या बाजूला पापड आहेत, पापड्या आहेत आणि खाली आमसूल सुद्धा आहे. आणि मी अजून इथनं घेते ते म्हणजे जे बाथरूम मध्ये मगाशी मी व्हिडिओ शेअर केलं, हेअर पावडर आणि उठणं आहे ते सुद्धा मी आता इथून घेणार आहे. हे उठणं आहे आणि हे हेअर पावडर आहे. सो ह्या पद्धतीची इथली शॉपिंग झाली. झाडांनंतर आता ही शॉपिंग आम्ही केली आहे. 15-20 मिनिटं झाले आणि गरमागरम आमचे उकडीचे मोदक सुद्धा तयार झालेले आहेत आणि मी खाणार आहे आता.
खूप भारी आहे, पण छान आहे. गरम आहे, गरम आहे, गरम. खूपच छान आहे. इथे झाडाला एक आंबा सापडलेला आहे, पूर्ण पिकलेला आहे तो, त्यामुळे मी आता हा आंबा खायचा विचारात आहे. जर तुम्हीही कोकणात जायचा प्लॅन करत असाल आणि तुम्हाला असेल कोकणी अनुभव घ्यायचा असेल, कोकणातली वेगळी झाडं, फळं, पक्षी याचा सगळ्याचा छान निसर्गात एन्जॉय करता येईल असं हे ठिकाण आहे. निसर्ग सहवास बाय अमृतेश. मी डेफिनेटली रेकमेंड करेल, जर तुम्हाला एक वेगळा आणि छान अनुभव घ्यायचा असेल तर इथे डेफिनेटली व्हिजिट करा.